वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या कामाची आपण परिस्थिती पाहू शकतो। सध्या मी जे आहे तर दारव्यापासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथनं जे आहे मित्रांनो दारवा आणि यवतमाळ या फेजमधलं हे आपल्याला काम चालू असलेलं दिसतं। आणि इथं मित्रांनो आता गिट्टी आतरण्याचं काम आपल्याला चालू असलेलं दिसतं आणि गिट्टी आतरण आणि तिथे आपण जेसीबीच्या सहाय्याने बघू शकतो की जेसीबीच्या सहाय्याने देखील मित्रांनो काम त्या ठिकाणी चालू आहे। म्हणजे या ठिकाणचं बेसमेंट जे काम झाल्यानंतर आपण इथे बघू शकतो की फायनल अलाइनमेंट आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर गिट्टी आतरण्याचं काम आणि सोबतच इलेक्ट्रिकचे जे आपल्याला सोबत आपली इलेक्ट्रिसिटी जी मित्रांनो आहे त्यासाठी हे खांबाचं पण मित्रांनो पूर्ण काम झालेलं आहे। म्हणजे दारवा ते यवतमाळ या सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि इथून जे दुसरं 115चं काम आहे तर त्या पुढच्या कामामध्ये मित्रांनो स्लीपर पण आतरण्यात आलेले आहे। आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये 285 किलोमीटरच्या आपल्या या टप्प्यामध्ये सध्या आपल्याला अत्यंत आनंद होतो आहे की दारव्यापासून मित्रांनो आता इथं या ठिकाणी पाहतोय आपण की या फेजमध्ये म्हणजे दारवा ते यवतमाळ हा जो आपला 40 किलोमीटरचा फेज आहे तर या 40 किलोमीटरमध्ये आपल्याला आता हे काम आता सुरू असलेलं दिसतं। आणि हे मित्रांनो गिट्टी याची लेवलिंग करत असताना साईडला आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी त्या लेवलनी ती गिट्टी भरण्यात येत आहे आणि ती गिट्टी भरत असताना म्हणजे त्या लेवलनी ती गिट्टी भरावं लागतं, कुठं कमी जास्त आहे ते पाहायला जातं आणि मग या माध्यमातून सगळं आता काम चालू आहे। याचं ऑब्झर्वेशन आणि सुपरविजन हे दोन्ही चालू आहे आणि आता यानंतर मग मित्रांनो यावरती स्लीपर बसवण्यात येतात। म्हणजे आता अंतिम स्टेजला आपल्या या परिसरातील काम मित्रांनो आलेलं आहे। आणि या ठिकाणचा जो दगड आहे ज्याला आपण पाषाण म्हणतो, पाषाण आहे आपला, तर तो पाषाण आपल्याला मित्रांनो काळ्या कलरचा असलेला दिसतो। तर ही सगळी सध्याची परिस्थिती आहे। दारवा मी तुम्हाला मागे सांगितलं होतं मी दारवा शूटिंगसाठी येणारच आहे। तर मित्रांनो आज तो दिवस आपला उजाडलेला आहे आणि फायनली आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपला हा जो फेज आहे म्हणजे पहिला फेज 37 किलोमीटरचा सुरू झालेला आहे कळंबपर्यंत, कळंब ते यवतमाळ हाही फेज आणि यवतमाळ ते दिग्रसपर्यंतचा जो मित्रांनो फेज आहे तर त्या सिच्युएशनमध्ये आता हे जे काम सध्या आपल्याला दारव्यामध्ये चालू असलेलं दिसतं तर हे फायनल स्टेजला म्हणजे आता या ठिकाणी आपण असं समजू शकतो की 90% आपलं काम मित्रांनो पूर्ण झालेलं आहे। आणि आता मग दिग्रसमध्ये ही परिस्थिती केव्हा चालू होणार तर निश्चितपणे दिग्रसमध्ये ही परिस्थिती मित्रांनो येत्या 1 महिन्यातच ती चालू होणार आहे। कारण पुलाचं फायनल अलाइनमेंटचं काम जे भरण्याचं काम आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला चालू असलेलं दिसतं। म्हणजे सध्या या सगळ्या सिच्युएशनमध्ये पहिलं जे काम असतं ते वेगळं असतं, परंतु आता हे गिट्टी आथरणे त्यानंतर स्लीपर बसवणे हे प्रत्येक कंपनीचं काम वेगळं आहे। आणि या ठिकाणी आपल्याला हे इलेक्ट्रिक जे मित्रांनो वर्क झालेलं आहे ते देखील आपल्याला दुसऱ्या कंपनीने केलेलं आपल्याला दिसत आहे। तर हा सगळी मित्रांनो आता परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आज पूर्ण दारव्या विभागातील मित्रांनो 3-4 वेगवेगळ्या ठिकाणची शूटिंग मित्रांनो आपण घेणार आहोत। तर आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितपणे सांगा, कमेंट करून सांगा। आणि याच्या काही दिवसातच आपण काल आपल्याला म्हणजे हदगाव त्या साईडला नांदेड त्या साईडला काम चालू झालेलं आहे। उमरखेडचे काही आपले मित्र आणि नांदेड त्या साईडचे मित्र त्यांनी सांगितलेलं निश्चितपणे मित्रांनो येत्या 1 महिन्याभरातच आपण त्याही साईडला शिवडण्यापर्यंत आपण आलेलोच आहे उमरखेडपर्यंत, परंतु त्याही साईडचं काम कसं आहे ते आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। आपण जर यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये।